कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे बाप रे, ही काय अवस्था आहे तुळशीची। उर्मिला, उर्मिला, आले। लॉन पण स्वच्छ नाही केले, झाडलोट नाही। काय ग? अगं उर्मिला, ही बघतेस का काय अवस्था झालीये झाडांची? काय पाणी बिणी घातलं नाही का कोणी? अशाने कशी टिकतील ती? ताई, अगं मीच आधी सगळं माळी काकांकडून करून घ्यायचे ना। मग आणि अगं मग शिवा आली आणि मग शिवानी इतकं सगळं छान सांभाळलं ना की मला काही बघायची गरजच नाही लागली। मला कुणाचं कौतुक ऐकायचं नाहीये। ती या घरात नसताना होत नव्हत्या का गोष्टी? ताई, अगं सगळं होत होतं, पण शिवाची सवय तर लागली ना। मग अशा सवयी मोडायला हव्यात। बरं ठीक आहे, मी हे सगळं करून घेते। मी जरा आले। ही मुलगी माझ्या घरातून तर गेलीये, पण हिचा वावर इथेच आहे, याच घरात। काय करू मी याचं? चंद्री, हा काय 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 कसला विचार करतो? काही नाही, मी काही काम होतं। ऑफकोर्स काम होतं, पण तू ठीक आहेस ना? हा मी नाही होतोय, होईन ठीक। आय नो अशू, मी समजू शकते, पण मी ना तुला सजेस्ट करेन की तुझं मन जरा डायव्हर्ट कर। आणि तू जेवढं कामात बिझी असशील ना तेवढं तुझ्यासाठी खूप चांगलं आहे। असं कसं पॉसिबल आहे? तुला असं नाही कळणार, चल मी तुला सांगते, समजवते। अगं- चल चल, बस 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 आधी। हे बघ, आपण ना प्रेझेंटेशनची तयारी करूया। सी प्रेझेंटेशन आता? हो आत्ता, चल स्टार्ट कर। हा हा, ही फाईल ओपन कर। ओके। वेट, मी कॉफी आणते तुझ्यासाठी। क्या बात है। डन। अरे बघ अशो, आपण एका आठवड्याचं काम इतक्यात झटक्यात करून टाकलं, कळलं तरी का? नाही ना, इतकं सोपं असतं। खरंय। बरं चल, येते हा मी, बाय। ऐक ना, थँक्स। थँक्स फॉर व्हॉट? थँक्स फॉर हे बघ, तू मला जाणीव करून दिलीस की आपण जर मन लावून काम केलं तर कदाचित ना लक्ष डायव्हर्ट होतं आणि जरा बरं वाटतं। मान्य करतोस नाही? हो, मान्य करतो। सो आहेच मी अशी। बरं चल, येते मी, मला अजून बाकीचे कामं करायची आहेत। ओके, बाय बाय। बाय बाय। हे ठेवलंय हिने। शिवा, ए शिवा, शिवा, शिवा। ह्या पोरीने नुसता लळाच लावला नाहीये ना, तर सवयही लावली आहे। कोणाच्या तरी सांगण्यावरून माझी ही सवय मी कशी मोडू? शिवाला फोन करते। उर्मिला काकू, सॉरी बाळा, तुला त्रास देते, पण अगं मी किचन मध्ये आले आणि खूपशा गोष्टींना मला सापडतच नाहीयेत। इतके दिवस तू सगळं सांभाळायचेस। बरं मला सांग ना, की दाण्याचा तू कूट करून ठेवला होतास ना, तो कुठे आहे? ते उजवीकडचं ड्रॉवर आहे ना, तिकडे। बरं थांबा, बघते। बघितलं ग इथे। हा थांब, मिळाला मिळाला मिळाला। बरं, आणि मला सांग, तुझा तो स्पेशल मसाला आहे ना, तो कुठे ठेवलायस? काकू, तो वर ठेवलाय। कुठे? हे बघ, मिळाला।
इतक्या साध्या गोष्टी आहेत पण ना दिसत नाही. तू हवी होतीस ग इथे मला. तुला खरंच खूप मिस करते शिवा. कळतंय काकू. हे बघा, तुम्ही सगळं काळजी नका करू, सगळं नीट होईल. बरं, अजून काही होतं का? बरं शिवा, मला सांग ना की तू डाळीला एक फोडणी देतेस ना, खूप छान लागते डाळ. संपदाला आवडते का सांग ना. हा बरं ठीक आहे, थोडंसंच ना. ठीक आहे. कुठे काय 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 झालं? स्वयंपाक करायचंय ना. हा, मग मदत कर की काकूला. काकूला? माझ्या मदतीची कुठे गरज आहे काकूला? हे बघ, स्वयंपाक तर शिवा करते. काय? अगं फोनवर स्वयंपाक शिवा करते. म्हणजे काकूने फोन केलाय तिला, स्वयंपाकात काय करायचं, कसं करायचं ते सगळं विचारते काकू. ही मुलगी ना माझ्या घरातून काही जात नाही. जाणार पण नाही. मी म्हणजे ह्या घरात काकू, काका, भाऊ यांना सगळ्यांना ती घरात हवीच आहे ना. आता बघ ना, काकू पण तिला विचारते सगळ्या गोष्टी कशा करायच्या, तेही फोनवर. काय गरज आहे का? आणि हे जर असंच चालू राहिलं तर मला नाही वाटत ती या घरातून कायमची जाईल. म्हणजे परत येईलच ना. मला असं वाटतंय आई, आता वेळ आली आहे तिला सांगून टाकायची. काय? मी सांगते. हे बघ, काय ग? काय झालं? कोणाचा फोन होता? अगं, काकूचा फोन होता. त्यांना घरी गोष्टी सापडत नाहीयेत तर त्यांनी फोन केला. आता पतूर कसं होतं की गॅरेज मध्ये शिवा नाही तर पान बी हलायचं नाही. आता देसाईच्या स्वयंपाकघरात बी असंच होतंय व्हय. अगं, असं नाहीये. उलट सीताई आणि काकू आहेत म्हणून ते घर आहे. मी तर आत्ताच तर गेले. काही म्हणाल्या का उर्मिला ताई? आठवण येते असं म्हणाले. तू त्या घरातून जरी बाहेर पडली असलीस ना, तिथल्या माणसांच्या मनात तू एक जागा तयार केली. त्यांचं प्रेम आहे ग तुझ्यावर, खूप विश्वास आहे. मी तेच तर म्हणतेय. फक्त काकू नाही, भाऊंचाही मला सपोर्ट आहे. ते सगळे माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी नका करू. चांगलं आहे. माझ्या लेकरावर माझा विश्वास आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.